भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील आणि व्हाईस चेअरमन राजाराम कवडे यांनी कारखान्याच्या गळीत हंगामाचा आढावा घेत बगॅस विक्री संदर्भात होत असलेल्या आरोपांना पत्रकार बैठकीत उत्तरं दिली। कारखान्यानं डिस्टिलरी प्रकल्पासाठी बगॅसचा साठा असावा यासाठी बगॅस विक्री थांबवली होती। मात्र काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाच्या परस्पर 8 ते 10 ट्रक बगॅस विक्री केल्याचं निदर्शनाला आलंय। संबंधितांना निलंबित करून बगॅस विक्री प्रकरणाची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचं चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं। परस्पर बगॅस विक्रीमध्ये 1950 रुपये दरानं विक्री करण्यात आली आहे। ही विक्री करणारे संबंधितांकडून 2400 रुपयांप्रमाणे रक्कम वसूल करणार असल्याचं चेअरमन पाटील यांनी सांगितलं। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोप करण्याअगोदर या सर्वाची माहिती घ्यावी, केवळ राजकारणापोटी आरोप करू नयेत असंही चेअरमन पाटील आणि व्हाईस चेअरमन कवडे यांनी म्हटलंय। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व ऊस बिलं शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार असल्याचं सांगत येणाऱ्या हंगामातही कारखाना चांगल्या प्रकारे चालावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। पत्रकार बैठकीला कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते।